नमस्कार मंडळी, कसेच सर्वजण मजेत ना. चला आपण आज पाहणार आहोत मटार पनीरचा झटपट कुकरमध्ये पुलाव कसा बनवायचा ते. तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम इथे 250 ml चे मी 2 कप बासमती तांदूळ घेतलेले आहेत. 15 मिनिटं त्यांना पाण्यामध्ये असेच मी भिजत ठेवलेले आहेत. इथे एक पॅन घेतलेला आहे, तो गरम झाल्यावर त्यात तूप टाकलेलं आहे आणि सर्व पनीर जे आहेत ते मी फ्राय करून घेतलेले आहेत ब्राऊन कलर येईपर्यंत. इथे मी 200 ग्राम पनीर वापरलेले आहेत. आता पुलाव कुठलाही म्हटला की त्याला काजू हे पाहिजेतच. जसे नऊवारी नथीशिवाय अपूर्ण असते तसा पुलाव हा काजूशिवाय अपूर्ण असतो असं मला वाटतं. इथे सर्व पनीर आपण ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घेतलेले आहेत. ते काढून घ्यायचे आहेत एका भांड्यामध्ये. त्याच्यानंतर आपण कुकर ठेवलेला आहे गॅसवर. साधारण 1.5 पळी इथे मी तेल ओतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये जितके अख्खे मसाले आपल्याकडे अवेलेबल असतील ते सर्व टाकून घ्यायचे आहेत. इथे मी 2 तेजपत्ता घेतलेला आहेत, 4 काळी मिरी, 4 लवंग, 1 काळं वेलदोडं घेतलेलं आहे, 4 हिरव्या वेलदोड्या घेतलेल्या आहेत, थोडीशी दालचिनी आणि 1 चमचा जिरं घेतलेलं आहे. हे परतून घ्यायचं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक अख्खा कांदा घेतलेला आहे, तो सुद्धा परतून घेतलेला आहे. त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या बारीक तुकडे करून घ्यायच्या आहेत, त्याही परतून घेतलेल्या आहेत. आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे, ती सुद्धा परतून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये हळद, गरम मसाला, काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि बिर्याणी मसाला टाकून घेतलेला आहे, तोही परतून घ्यायचा आहे. 1 वाटी मटार, 1 वाटी गाजर त्यात टाकून घेतलेला आहे, तोही परतून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्यात आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत. त्याच्यानंतर पनीर आणि काजू हे सर्व साहित्य व्यवस्थित परतून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये जे धुवून आपण तांदूळ ठेवलेले होते 15 मिनिटासाठी ते टाकून घ्यायचे आहेत. आणि आता आपण त्यात पाणी टाकणार आहोत. 1 वाटी तांदूळ असेल तर 1.5 वाटी पाणी या प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे. ते छानपैकी परतून घ्यायचं. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. याच्यामध्ये थोडीशी पुदिन्याची पाने टाकायची आहेत आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून टाकून घ्यायची आहे. सर्व साहित्य परतून घ्यायचं आणि आता वरून आपल्याला तूप टाकायचं आहे. पनीर फ्राय केलेलं तूप होतं तेच मी इथे वापरलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फ्रेश तूप वापरू शकता. आता कुकरचं झाकण लावून आपल्याला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. 2 शिट्ट्या काढून घेतल्यानंतर थोडा वेळ कुकर आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे. कुकर थंड झालं की मग आपण त्याची पूर्ण वाफ गेली की नाही चेक करायचं आणि लीड जो आहे तो काढून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपला झटपट मटार पनीर पुलाव रेडी झालेला आहे. कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला का? आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया पुन्हा अशाच नवनवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय आणि माझा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.